कदाचित आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात त्यांना ते वक्तव्य करायचं असेल, कारण त्यांच्यासमोर सध्या ते तरुण नेते म्हणून त्यांचे नेते संजय राऊतांचे नेते म्हणून ते काम करत असतात. कदाचित आदित्य ठाकरेंसंदर्भात त्यांनी वक्तव्य केलं असेल, परंतु हे वक्तव्य करत असताना नक्की संजय राऊतांची भूमिका काय आहे? संजय राऊत कुणाला आदर्श मानतायत? रशियातील लेनिनला का चीनमधील माओवादाला? जो लेनिनवाद आपण म्हणतो 1917-18 साली झारची यांची सत्ता उलथवून टाकण्याकरता जी रक्तरंजित क्रांती झाली रशियात, परंतु त्या रशियामध्ये लेनिन यांनी अनेक सर्वसामान्य माणसांचा सुद्धा मारून टाकलेला आहे, भविष्यातील नेतृत्व संपवलेलं आहे. अशा लेनिनवादाचे ते पुरस्कर्ते आहेत का? जो माओवाद नक्षलवाद म्हणून जो आपल्या हिंदुस्थानामध्ये सुद्धा अनेक चुकीच्या कारवाया करत आहे, अनेक घातक कारवाया करत आहे, त्याचं कौतुक संजय राऊत करतायत का? नक्की काय संजय राऊत तरुणांची माती भडकवतायत का? नक्की काय करतायत? ही मला तर आता संशय यायला लागलाय की अर्बल नक्षलवाद म्हणतात. संजय राऊत नक्की या अर्बल नक्षलवादाचा भाग आहे का, याची चौकशी सरकारने करणं गरजेचं आहे. राजन विचारेने सुप्रीम कोर्टात याचिका टाकली होती की कुठे ते फेटाळलेली आहे, तुम्हाला मोठा दिलासा मिळाला? नाही, दिलासा मिळण्याचा विषयच येत नाहीये. ऑलरेडी हायकोर्टाने ती याचिका फेटाळली होती, त्यानंतर ते सुप्रीम कोर्टात गेले होते. जो गुन्हा माझ्यावरती नाहीच आहे, कुठला गुन्हा मी लपवलेलाच नाही आहे, परंतु चुकीच्या पद्धतीने संभ्रम निर्माण करणं आणि बरोबर असलेले कार्यकर्ते थांबवण्याकरता अशा पद्धतीचे त्यांनी कृत्य केले होते. तो विषय कुठला आहे? कुठल्या विषयाची ती याचिका होती? ज्यावेळी मनसेची निर्मिती झाली त्यावेळी ठाण्यामध्ये मनसेची सभा उधळली गेली. हे काम हा बाळासाहेबांचा आदेश होता आणि ती सभा उधळण्यामध्ये नरेश मस्केचा हात आणि त्याच्यामध्ये त्यांना शिक्षा झाली होती, अशा पद्धतीचा आरोप त्यांनी मला केला होता. पक्षाकरता अनेक गोष्टी या नरेश मस्केंनी सहन केलेल्या आहेत, पक्षाचा आदेश मानलेला आहे आणि आदेशावर कृत्य केली आहेत नाही आहेत ठाण्यातील जनतेला माहिती आहे. परंतु स्वतःची कातडी वाचवण्याकरता अशा पद्धतीचा जो आरोप माझ्यावर केला होता, हायकोर्टाने सुद्धा त्यांची याचिका खारिज केली होती आणि सुप्रीम कोर्टाने पण आज केलेली आहे. त्यामुळे दिलासा कसला? दिलासाचा विषयच येत नाही आहे. राजन विचारे यांची सगळीकडे हार होते. लोकसभेत हार झाली, विधानसभेत हार झाली, नगरसेवकाला हार झाली, आता कोर्टात पण हार झाली. हार नावाचा हार त्यांना घालणं गरजेचं आहे.